राम राम शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्याची तारीख ही आता फिक्स झालेली आहे। आसाम येथील गुवाहाटी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक सायंकाळी 5 वाजता हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि तशी माहिती आता वेबसाईटवर सुद्धा आलेली आहे। मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, काय होतंय, बऱ्याच शेतकऱ्याला हे पीएम किसान योजनेचे हप्ते येत नाही, बंद पडलेली। आणि पीएम किसान योजनेचे बंद पडले म्हणून नमो शेतकरी योजनेचे सुद्धा त्या शेतकऱ्यांना येत नाही। मात्र यासाठी आता आपल्याला जे पीएम किसान योजनेचं पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जर आपल्या काही अडचणी असतील तर त्या आपल्याला आता दुरुस्त करता येणार आहेत। आणि त्यामुळं ह्या ज्या ज्या काही दुरुस्ती आहेत, ज्या ज्या अडचणी आल्या असतील या शेतकऱ्यांना, त्यामुळे ते हप्ते येत नाहीत, अशा शेतकऱ्यांना आता घर बसल्या सुद्धा ही दुरुस्ती करता येणार आहे। आणि जर समजा आपल्याला त्यावर दुरुस्ती करता आली नाही, त्यामध्ये काय अडचणी आल्या, तरच आपल्याला मग कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन यासाठी दुरुस्ती करावी लागणार आहे। मग आता आपल्याला या पीएम किसान योजनेच्या पोर्टलच्या माध्यमातून कोणकोणत्या दुरुस्ती करता येतात हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा, कारण जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे हे बंद पडलेले, त्यामुळे त्यांना सुद्धा चालू करता आले पाहिजेत। तर चला वेबसाईटवर आपण सविस्तर माहिती घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, जो काही पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे तो आता पोर्टलवर सुद्धा त्याची तारीख वेळ सगळं निश्चित झालेलं आहे। 9.32 करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहेत आणि त्याची तारीख आहे 13 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजता गुवाहाटी आसाम येथून हा वितरित केल्या जाणार आहे। आता यामध्ये बरेचसे शेतकरी असतात की त्यांना हे हप्ते येत नाहीत, मग त्यांच्या ज्या काही अडचणी असतात तर त्या आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून सोडवता येतात। तर यामध्ये ज्या काही नवीन आलेल्या आहेत टॅब, त्यामध्ये आपल्याला अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या काही अर्जामधील दुरुस्ती असतील तर त्या इथून अपडेट करता येणार आहेत। त्यानंतर ज्यांचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहे, कुणाला तरी तो पहिला नंबर दिलेला आहे, मग आपल्याला त्यासाठी दुसरा जोडायचा असेल तर ते आपल्याला या माध्यमातून करता येतं। किंवा यामध्ये काही शेतकऱ्यांना हे पैसे बंद करायचे असले तर त्यांच्यासाठी ऑनलाईन रिफंड म्हणजे परत करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आलेलं आहे। त्यानंतर सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट POC म्हणजे तुमचा कोणी सल्लागार तिथला तुमच्या तालुक्याचा कृषी विभागाचा कोण आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला या टॅबमधून मिळणार आहे। आणि व्हॅल्युंटरी सरेंडर रिव्होकेशन म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याकडून नजर चुकीने ही योजना बंद करण्याचं ऑप्शन दाबल्या गेलं होतं किंवा बंद झाले होते, तर त्यांना परत रिव्होकेशन करण्यासाठी हे ऑप्शन आलेलं आहे, व्हॅल्युंटरी सरेंडर रिव्होकेशन। त्यानंतर त्या सरेंडर केलेलं आपलं स्टेटस काय हे जर बघायचं असेल तर त्यांच्यासाठी सरेंडर रिव्होकेशन स्टेटस हे सुद्धा आलेलं आहे। आता या माध्यमातून आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण इथून करून बघायच्या। जर आपल्याला या पोर्टलवरून नाही झाल्या तर मग आपल्याला कृषी विभागात जाऊन या सर्व गोष्टी कराव्या लागतात। आणि या पुढील एक महत्त्वाची अपडेट थोडक्यात सांगतो की यापुढं आपल्याला महाविस्तारसारखं एक भारत विस्तार ॲपसुद्धा जे शेतकऱ्यांसाठी AI च्या माध्यमातून माहिती देणारं ती येणार आहे। तर अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।